नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण इंटरेस्टिंग रिव्ह्यू ऐकत आहोत. बघा प्रेक्षकांनो, आज त्यांचा 16 डिसेंबर आहेत आणि यांची आज सक्सेस पार्टीसुद्धा आहेत आणि पार्टीमध्ये काय काय धमाल होणार आहेत हे आपण बघणारच आहोत. बघा, सुरुवातीला आपण बघतो की आता इथे छोटंसं गोड आर्ग्युमेंट आणि काव्या आणि पार्थमध्ये चालू असतं. काव्या म्हणते की असं कसं नाही ऐकू आलं, तुम्ही ना खोटं बोलतायत, भाव खाताय तुम्ही देशमुख. पार्थ म्हणतो की मी का भाव खाईल काव्या, जेव्हा नको तेव्हा माझ्या मनातलं सगळं कळतं ना तुम्हाला. मग मी आता मनातल्या मनात म्हणत होते की मला हे लग्न हवंय, ते बरं नाही ऐकायला आलं तुम्हाला. आणि बघा, आता ही काव्याच्या मनातलं तिच्या होटांवर आलेलं असतं आणि हेच पार्थला हवं असतं. आणि बघा प्रेक्षकांना, असं झाल्यानंतर ही काव्या खूप लाजते आणि पार्थ तिला म्हणतो की दरवेळी मी मनातलं ऐकलं तर तुम्ही कधी बोलणार. आणि आणि बघा प्रेक्षकांनो, ती खूप लाजलेली असते, त्यामुळे ती पाठच्या नजरेला नजर मिळू शकत नव्हती आणि ती तिचे तिचे कपाट आवरायलाच निघून जाते. म्हणजे कपड्यांच्या घड्या घातलेल्या होत्या त्या कबडमध्ये ठेवत असते आणि ठेवल्यानंतर परत तिला काहीतरी आठवतं आणि परत ती तो कपाट उघडते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडं पार्थला पण थोडं टेन्शन आलेलं दिसते आणि कपाटातून फोटो काढत असते लग्नाचा. आणि काव्या म्हणते की हा फोटो बदलायला हवा ना देशमुख. काव्या म्हणते की जरा हसरे फोटो लावायलाच पाहिजे आपण आता, नाही का. आणि हे ऐकून मात्र पार्थला सुद्धा लाजायला होतं, अशी गोड स्माईल देतो तो. आणि बघा प्रेक्षकांनो, हे काव्याला आठवत असतं की ती म्हणते की आमच्या लग्नाचे फोटो उगाच माझ्या आठवणींचा हे करून कुठेतरी माझ्या अंगावर ओरखड्या ओढतंय. आणि पार्थलाच हे आठवतं आणि पार्थ म्हणतो की चला, हा फोटो या रूममध्ये नको बसू, हसरा फोटो या रूममध्ये असायला हवा, इथपर्यंतचा संसार माझ्या मांजरीने केला तर. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थने असं बोलल्यानंतर तो त्या काव्याचे असे गाल ओढतो आणि तिथनं तो निघून जातो. पण ही काव्या बघा आता, आणि ही काव्याला खूप आनंद झालेला असतो की तिने तिचं प्रेम तर नाही व्यक्त केलं, पण हे लग्न टिकवलं. आणि हेच ती गुणगुणत असते, तिला फार आनंद झालेला असतो आणि ती लाजतही असते. आणि बघा प्रेक्षकांना, आता पिहूने सगळे तयारी अरेंजमेंट केलेली असते आणि ती त्या प्रोजेक्टरला सांगते की हा फोटो नंतर दाखवा आणि हा फोटो आधी दाखवा. आणि तेवढ्यात तिथे मानिनीताई येतात. मानिनीताई म्हणतात की काय पिहू मॅडम, जमतंय का? जमतंय? पिहू म्हणते हो जमतंय ना. पिहू म्हणते की मामी, तू एक गोष्ट लक्षात ठेव, पिहूला ना सगळ्यातलं सगळं जमतं. मामी म्हणतात हो. मानिनी काकू म्हणतात की पिहू, तू ना आगाऊ होत चाललीये तुझ्या जीवादादासाठी ढमे. आणि पिहू म्हणते की या ढमीने जर सुचवलं ना की ती कोणतीही गोष्ट अचीव करू शकते, हे तुझ्या जीवादादाने प्रूव्ह केले. हा, मानिनी काकू म्हणतात की हो, खरंच जीवाने प्रूव्ह केलंय, म्हणून तर हा आपण कौतुक सोहळा करतोय. आणि पिहू म्हणते की येस. आणि पिहू म्हणते की मामी, फायनली 16 डिसेंबर आलंय. पिहू म्हणते की मी या पार्टीसाठी खूप एक्सायटेड आहे, खूप म्हणजे खूप म्हणजे खूप. मानिनीताई म्हणतात हो का. आणि मानिनीताई म्हणतात मी पण खूप एक्सायटेड आहे, का सांगू, भरपूर माणसं येणार आहेत, आपण सगळ्यांना आमंत्रण दिलंय आणि काव्या आणि नंदिनीच्या घरचे पण येणार आहेत, त्यांचीही भेट होईल. आता पिहू बघा कशी चुरू बोलते ते. ती म्हणते की मला कळतंय की तू खूप एक्सायटेड आहे, नंदिनी वहिनी काव्या वहिनीची घरचे येणार आहेत तर. पिहू म्हणते की कसं आहे ना, तू जरा वेगळी सासू आहेत. मानिनीताई म्हणतात की वेगळी सासू म्हणजे काय ग. पिहू म्हणते की बाकीच्या सासूंना म्हणजे बाकीच्या सासू कशा असतात, सुनांच्या माहेरचे आले की त्यांना आवडत नाही. आणि तुला किती आनंद होतोय. आणि मानिनी काकू तिला एक फटका मारतात आणि म्हणतात की पिहू, खरंच आगाऊ होत चाललीस तू, चुरू बोलायला लागलीस आणि तू चेंज का नाहीत केलंय अजून. जीवादादा काय करतोय ते पण सांग. पिहू म्हणते की मला माहिती आहे जीवादादा काय करत असणार, तो आहे ना नंदिनी वहिनीशी गप्पा मारत असणार, त्याला बाकी काय जमतं. मानिनीताई परत तिला एक फटका मारतात आणि म्हणतात की अगाव, जा जीवादादा रेडी झाला का नाही बघ, आणि तू पण रेडी हो, जा पटकन. आणि बघा प्रेक्षकांना, आपण आता यांचं इथे झाल्यानंतर जीवा आणि नंदिनीकडे वळूया. आता जीवाने इतका पसारा काढलेला असतो साड्यांचा, तो म्हणतो की ही साडी देऊ की ती साडी, म्हणजे नंदिनीसाठी. आणि तेवढ्यात नंदिनी तिथे येते आणि म्हणते की जीवा, हे काय पसारा मांडून ठेवलायत, मी कधी आवरू आणि हा पसारा कधी आवरू. जीवा म्हणतोय की हा पसारा मेरे नाम, मी केलायत ना, मग मी आवरणार. नंदिनी म्हणते की तुम्ही आवरणार. ती म्हणते की म्हणजे कठीण आहेत सगळं. जीवा म्हणतो की ए चकाचक बाई,
कठीण कठीण म्हणजे काय? जीवा म्हणतो की तू माझ्याकडे हेल्प मागितली होती साडी सिलेक्ट करायला, मी फक्त हेल्प केली आहे. नंदिनी म्हणते की हो. जीवा म्हणतो हो. नंदिनी म्हणते की तुम्हाला वाटतं की तुम्ही हेल्प केली माझी? जीवा हसून हो हो हो. नंदिनी म्हणते काय हो? नंदिनी म्हणते की साडी कपाटात बघून सिलेक्ट करायची होती की नाही, आणि हा असा काढलेला पसारा मी कधी आवरायचा आहे? आणि जीवा म्हणतो की ये जीवा का स्टाईल आहे, सबसे अलग सबसे जुदा. नंदिनी म्हणते गप्प बसावं, जिथे तिथे तुम्हाला गंमत सुचते. आणि यावर जीवा हसतो आणि जीवा म्हणतो की ही बघ ना किती सुंदर साडी आहे. नंदिनी म्हणते की साडी सुंदरच आहे. माझी एक मैत्रीण होती सुमन, तिचं लग्न होतं आश्रमातली आणि तिने घेतली होती वर्षभरापूर्वी. जीवा म्हणतो की ओ हो हो, वर्षभरापूर्वी, व्हॉट अ शार्प मेमरी. आणि नंदिनी म्हणते की नाही नाही, तसं नाहीये, कारण तो दिवस आमच्यासाठी ना खूप खास होता आणि त्या दिवसभरात घडलेलं सगळं लक्षात आहेत माझ्या. म्हणजे मी दामले रोडवरून अशी चालत जात होते, तेव्हा एका बाईकवाल्या माणसाने मला खट मारला होता ना, ते पण लक्षात आहेत माझ्या. आणि नंदिनी म्हणते कशी चालवता हो तुम्ही बाईकवाले? जीवा म्हणतो आणि नंतर म्हणतो ए काय काय बाईकवाले काय कसे चालवतात, उगाच तुमच्या चालवणाऱ्यांची पण चूक असते, वरून रस्त्याच्या मधोमध सांगतात. आणि जीवा पण तेच सांगतो की मला आठवत नाहीये, म्हणजे काही एवढी शार्प मेमरी नाहीये, पण मी दामले रोडवरनं जात असताना एक मुलगी अशी मधोमध चालली होती आणि ती रिक्षा थांबवत थांबवत रोडवर आली होती आणि मी तिला अक्षरशः कट कट मारून निघालो होतो आणि पुढे जाऊ आणि तिला असं हात वर करून सॉरी असं म्हणालो होतो. नंदिनी म्हणते की काय सांगता? आणि नंदिनी म्हणते की तुम्हाला सांगते, मला सुद्धा त्या मुलाने हात वर करून असं सॉरी म्हटलं होतं. नंदिनी म्हणते की सॉरी म्हटलं म्हणून, नाहीतर मी अशी गप्प बसणारी नव्हते. आणि जीवा म्हणतो की एक मिनिट, बाईकचा रंग कोणता होता? नंदिनी म्हणते की जेवढं मला आठवतंय ती काळा रंग होता. आणि जीवा म्हणतो काय, आपली सुद्धा काळ्या रंगाचीच बाईक आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, यांना आठवतं की कसा कट लागलेला होता जीवाकडनं, जीवा कसं सॉरी म्हणतो ते. आणि नंदिनी म्हणते की बघितलं की नशिबानेच आपलं भेटणं मान्य केलं होतं. आणि जीवा म्हणतो की एक्झॅक्ट. आणि म्हणून जीवा म्हणतो की म्हणून आपण आपलं असोसिएशन मान्य करूयात. आणि नंदिनी म्हणते की म्हणजे? जीवा आठवतो आणि म्हणतो एक 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 मिनिट. आणि त्याने तो मार्कर घेतलेला असून तिच्या हातावर काहीतरी लिहिणार असतो. तर नंदिनी म्हणते की काय करताय तुम्ही? जीवा म्हणतो की सरप्राईज आहे, थांब. आणि बघा प्रेक्षकांनो, त्याने हातावर लिहिलं असतं जीवांदिनी. आणि नंदिनी म्हणते की जीवांदिनी. आणि हा जीवा म्हणतो की आपलं असोसिएशन असंच असायला हवं, जीवांदिनी. आणि प्रेक्षकांनो, इकडेही नंदिनी त्याच्याकडेच बघत असते. आणि जीवा म्हणतो छान ना? नंदिनी म्हणते हो. मग जीवा म्हणतो किती वेळ बघत राहणार आहेत, आणि जोर जोरात हसतो. आणि जीवा म्हणतो की चल चल आटोप पटकन. आणि परत आता त्याने आणि जीवाने रेड कलरची साडी काढलेली असते. नंदिनी म्हणते की अहो ही माझ्या लग्नातली साडी आहे. नंदिनी म्हणते एक सांगू का तुम्ही, मी ऑलरेडी साडी सिलेक्ट केली आहे. जीवा म्हणतो की मग काय एवढा, कधी दाखव ना? नंदिनी म्हणते की तुम्ही एवढं. जीवा म्हणतो दाखव पटकन. नंदिनी म्हणते की बरं आलेत. आणि जीवा म्हणतो की ह्या सगळी मेहनत वाया घालवली हिने माझी. आणि बघा तर नंदिनीने कपाटातून साडी काढलेली असते आणि जीवा म्हणतो की ही साडी? नंदिनी म्हणते हो, तुम्ही तुमच्या पहिल्या पगारातून मला घेतलेली ही पहिली साडी आहे. जीवा म्हणतो की एवढे कौतुकाने बोलतेस म्हटल्यानंतर तुला ही साडी भलतीच आवडलेली वाटतं. आणि नंदिनी मनोमन म्हणते की फक्त साडीच नाही, तुम्ही सुद्धा खूप आवडू लागलायत मला. बस आजची संध्याकाळ संपू देत, पार्टीनंतर माझ्या मनातलं मी सगळं काही तुम्हाला सांगून टाकणार आहेत. आणि बघा प्रेक्षकांना, आता पिहू आलेली असते आणि ती म्हणते की वहिनी दादा, तुम्ही दोघं जण रेडी आहात ना, की मला तुमचे फोटो काढायचे आहेत? आणि हा जीवा म्हणतो की फोटो कशाला? नंदिनी म्हणते की हा ते असंच सरप्राईज आहेत. आणि पिहू म्हणते की तुम्ही ना छानशी एक पोज द्या. आणि दोघेही असे कठपुतलीसारखे उभे राहतात. आणि पिहू म्हणते की अरे तिच्या खांद्यावर हात ठेवणार आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे खांद्यावर हात ठेवून फोटो काढलेला असतो. आणि पिहू म्हणते की आता तुम्ही दोघं जण सेल्फी काढा. जीवा म्हणतो मला काय वाटतं ना, हा बॅकग्राऊंड चांगला नाहीयेत, आपण तिकडे काढूयात. आणि बघा प्रेक्षकांना, आता पार्टीसाठी हिने काव्या सुद्धा रेडी झालेली असते आणि खूप सुंदर दिसत असते. आणि तेवढ्या तिथे पार्थ येतो आणि त्याने दागिना आणलेला असतो. आणि काव्या म्हणते की हे काय? पार्थ म्हणतो की गळ्यात घाला. आणि काव्या म्हणते की सॉरी देशमुख, मी आज गळ्यात एकही दागिना घालणार नाही आहात. पार्थ म्हणतो की का? पार्थ म्हणतो की काय मोकळ्या गळ्याने फिरणार आहात का? काव्या म्हणते की मोकळ्या गळ्याने कुठे आहेत, माझ्याकडे एक सुंदर गिफ्ट आहे की. आणि पार्थच्या लक्षातच राहत नाही की गिफ्ट, आणि तो म्हणतो की गिफ्ट? काव्या म्हणते की आणि बघा प्रेक्षकांना, ते गिफ्ट काय असतं. आता ही काव्या ती छोटासा बॉक्स उघडते आणि त्यातनं काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र काढते आणि ते पार्थला दाखवते. आणि ते बघून दोघांनाही आनंद होतो. आणि पार्थला आठवतं की हे गिफ्ट आपण जेव्हा काव्याला दिलं होतं तेव्हा ती म्हणत असती पेंडंटचा आणि स्वातंत्र्याचा काय संबंध. आणि जेव्हा पार्थ म्हणतो की हे पेंडंट तुम्ही चेनमध्ये सुद्धा टाकू शकतात किंवा मंगळसूत्र म्हणून घालूही शकतात,
असं पार्थनेच तिला सांगितलेलं असतं. आणि मग नंतर पार्थ म्हणतो तिच्याकडे हसून, मंगळसूत्र. आणि बघा प्रेक्षकांना, ते मंगळसूत्र तिने पार्थच्या हातात दिलेलं असतं आणि त्याला खुणवते की हे तुम्ही मला म्हणजे माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र तुम्ही घालायचं आहे. आणि हे सगळं यांचं इशाऱ्याने चालू असतं. आणि बघा प्रेक्षकांना, आता हा पार्थ जे मंगळसूत्र आहेत ना, ते किती कौतुकाने आणि आनंदाने घालत असतो. म्हणजे हे खरं तर त्या दोघांचं रिलेशन फॉरवर्ड म्हणजे पुढे सरकलेलं आहेत, असंच या पेंडेंटवरून किंवा ह्या सीनवरून दिसत आहेत. आणि बघा, त्याने ते मंगळसूत्र घातलेलं असतं आणि तिला हळूवार आरशासमोर उभं करतो आणि तो मागे तिच्या खांद्यावर हात ठेवून दोघे एकमेकांकडे बघत आरशाकडेही बघत असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे मात्र काव्या खूप लाजते म्हणून ती मान फिरवून घेते, पण पार्थ तिची मान समोर करत असतो. तेवढ्यात ती पार्थकडे बघते आणि त्यानंतर ती समोर आरशात बघते. ते काव्यार्थ नावाचं मंगळसूत्र किती सुंदर दिसत आहेत आणि पार्थकडे सुद्धा बघते. आणि बघा प्रेक्षकांनो, ही काव्या ते मंगळसूत्राला किस सुद्धा करत असते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे बहुतेक ना पार्थच्या डोळ्यात पाणी येणार असतं, त्याच्यामुळे तो थोडासा हे करतो आणि ते पाणी पुसतो. आणि तेवढ्यात काव्या म्हणते की काय झालं देशमुख. आणि बघा, त्याला आठवतं की ही काव्या कशी होती, किती चिडचिड करायची, माझे फाईल काय कामाचे फाडायची, माझ्याशी धड बोलतही नसायची, मी जे काही चांगलं केलं तर त्याच्यात ती नुसती चुका काढायची. आणि बघा प्रेक्षकांनो, यांचा आता रोमॅन्टिक सीन कुठे चालू झालेला असतो. ती त्याचे आणि पार्थ म्हणतो की मंगळसूत्र केलं तुम्ही त्याचं. आणि हे ऐकून काव्याला सुद्धा आनंद होतो. तिने तर ऑफकोर्स मंगळसूत्र म्हणूनच घातलेलं असतं. आणि ती असं बोलल्यानंतर ती पारचे गाल ओढते आणि ते दोघं एकमेकांजवळ येणारच, तेवढ्यात तिथे पिहू येते आणि म्हणते की पार दादा, काव्या वहिनी. काव्या चिडते आणि म्हणते की काय तुझं इथे. पिहू म्हणते अगं फोटो काढायचे आहेत. आणि काव्या म्हणते की आता हे काय नवीन तू शोधून काढलंयस पिहू. पार्थ म्हणतो की बाबांनी फोन नवीन घेऊन दिलायत का तुला फोटो काढायचे आहेत. पिऊ म्हणते करेक्ट. आणि काव्या म्हणते की फोटो कशाला. पार्थ म्हणतो की यांना खूप खूप चौकशा आहेत, खूप काही काही आहेत, ह्या IAS होणार आहेत ना. आणि इकडे काव्या म्हणते की ठीक आहेत, नका एवढं ओरडू देशमुख, आम्ही तयार आहोत. आणि पिऊ म्हणते की अशी मागे हो. काव्या म्हणते की अशी हो. आणि पिऊ म्हणते की अरे खांद्यावर हात ठेव ना तिच्या. आणि बघा प्रेक्षकांना, पार्थ थोडा हिचकिचून खांद्यावर हात ठेवत असतो आणि काव्या त्याचा हात असा रोखून धरते आणि ही पिहू मस्त छान असा फोटो काढते आणि म्हणते की छान आलायत फोटो. आणि बघा प्रेक्षकांना, आता इथे पार्टीची सगळी तयारी झालेली दिसते आपल्याला. मानिनी काकू जे जे गेस्ट येतात त्यांचं त्या म्हणजे स्वागत करत असतात, त्यांच्याशी बोलत असतात. आणि बघा, एकाशी बोलल्यानंतर त्या सगळ्यांना टेबल सर्व करत म्हणजे टेबल देत असतात. आणि त्या पुढे जातात तर काय, आपण अनिशाला बघतो आणि ती म्हणती हाय काकू. मानिनी ताई म्हणतात की तू काव्याच्या मैत्रिणींमध्ये पहिली आलीस. अनिशा म्हणती हो ना काकू, तुमची सून काय मला IASच्या परीक्षेत पहिली येऊ देणार नाही. मानिनी काकू यावर म्हणतात की ओ हो हो. अनिशा म्हणते की मी म्हटलं या पार्टीत मी तरी पहिली येऊ द्या. आणि मानिनी काकू म्हणतात गुड वार, ओके ओके जा जा बस. आणि बघा प्रेक्षकांना, आता काव्या आणि नंदिनीची लहानी बहीण आरुषी आपण बघतो आणि ती म्हणते की हाय काकू. इकडेही म्हणतात की अरे हाय. ती विचारते कशा आहात. मानिनी काकू म्हणतात मी मस्त मस्त मजेत, तू कशी आहे. ती म्हणते की मस्त मस्त. मानिनी काकू म्हणतात की हॉस्टेलला गेल्यापासून आलीच नाहीस ग. त्या म्हणतात की येत जा अधून मधून भेटायला. ती म्हणते की येईल. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात धनंजय भाऊजी कसे आहात. ते म्हणतात की मी मस्त. ते विचारतात तुम्ही कसे आहात. मानिनी काकू म्हणतात की मस्त मस्त. आणि ते म्हणतात की अरे काय विक्रम कुठे आहेत. मानिनी काकू म्हणतात की तयार होतात. आणि ते म्हणतात काय तयार होतोय. दोघेही हसतात म्हणजे तिघही असतात. मानिनी काकू म्हणतात की छान वाटलं तुम्ही आलात. आणि मानिनी काकू म्हणतात की अर्थात शारदा वहिनी आल्या असता तर अजून छान वाटलं असतं. धनंजय म्हणतात की तुमची पार्टी अचानक ठरली आणि ती सुद्धा मैत्रिणीबरोबर फिरायला गेली आहेत. मानिनी काकू म्हणतात हो. ते म्हणतात की आल्यानंतर भेटू आपण. मानिनी काकू म्हणतात की आल्यानंतर पार्टी करूया. आणि मानिनी काकू म्हणतात धनंजय भाऊजी आपली मुलं हळूहळू मार्गी लागतायत बरं का. आणि हे म्हणतात की नक्की. आणि मानिनी काकू म्हणतात की खरंच. मानिनी काकू म्हणतात की तुम्हीच तुमच्या डोळ्यांनी बघा आता, ती एकमेकांमध्ये गुंतत चालली आहेत हळूहळू. आणि मानिनी काकू म्हणतात की वेळ लागला पण लग्नानंतर झालंच प्रेम. आणि बघा प्रेक्षकांना, आपण बघतो की नंदिनी आली आणि नंदिनी आरुषीला बघून तिच्या गळ्यात पडते आणि म्हणते की कशी आहेस तू. तीही म्हणते की ताई कशी आहेस तू. दोघे एकमेकांना म्हणतात की मजेत. आणि नंदिनी इकडे नंतर बाबांना भेटते की बाबांना विचारते कसे आहात तुम्ही. ते पण म्हणतात मजेत. तेही विचारतात, तीही सांगते की मजेत. मानिनी काकू म्हणतात मी आलेच, यांना सांगतेत की तुम्ही आलात. आणि ते म्हणतात की हो हो या.
आणि बाबा विचारतात कशी आहेस बाळा तू. नंदिनी म्हणते की मजेत आहे मी, पण रागावलेत मी तुमच्यावर. आणि धनंजय म्हणतात की का बरं. आणि नंदिनी म्हणते की आई आली असती तर किती बरं वाटलं असतं मला आणि काव्याला सुद्धा. धनंजय म्हणतात की ती ट्रिपवरनं आली की तुम्हाला भेटणारच आहे. ओके हां. आणि बघा प्रेक्षकांनो, आता एक 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 जण येत आहेत. आता पार्थही आलेला आहे आणि पार्थही त्यांना भेटून म्हणतो की नमस्कार बाबा आणि त्यांच्या पाया पडतो. तेही म्हणतात की नमस्कार बेटा. पार्थ म्हणतो की मला तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आणि आरुषीला म्हणतो की नमस्कार. ते विचारतात की तुम्ही कसे आहात. हा म्हणतो की छान. आणि पार्थही म्हणतो की तुम्ही कसे आहात. ते म्हणतात की एकदम छान. आणि बाबा म्हणतात की काव्या काही दिसत नाहीयेत, कुठे आहेत ती, कशी आहेत. पार्थ म्हणतोय त्याही खूप छान आहेत, उत्सव मूर्ती आहेत त्यात तयार होत आहेत. आणि बघा प्रेक्षकांना, पार्थ आता त्यांना आणि आरुषीला बसायला लावतात. आणि इकडे पार्थ आणि क नंदिनी बोलत असते. पण नंदिनी म्हणते की पार्थ पिहू कुठे राहिली आहे. पार्थ म्हणतो की ती तयार होते. पार्थ म्हणतो की आतापर्यंत त्या पेनड्राईव्ह मध्ये व्हिडिओज आणि फोटो टाकत होती. हे सगळं करून झालं आणि पेनड्राईव्ह चेक केलं आणि ते आता प्रोजेक्टरला लावलंय. आणि बघा प्रेक्षकांनो, आता इथे पिहूने एवढी छान तयारी केलेली असते, सगळं चांगलं केलेलं असतं. पण ह्या आनंदात आता विरजण टाकायला या दोघी आहेत ना, रम्या आणि वसू आत्या. आता बघा, रम्याच्या हातात पेनड्राईव्ह आहेत आणि वसू आत्या म्हणतात की हे पेनड्राईव्ह कसलं. रम्या म्हणते की अगं हे ओजी पेनड्राईव्ह आहेत. वसू आत्या म्हणतात की ओजी म्हणजे काय. रम्या म्हणते की हे ओरिजिनल पेनड्राईव्ह. वसू आत्या म्हणतात मग हे कोण सांगणार. व रम्या म्हणते की सांगते. आणि रम्या म्हणते की ह्या पेनड्राईव्ह मध्ये पिहूने पार्थ आणि म्हणजे या चौघांचे एकदम आनंदी फोटो टाकले आणि बाकी मेन म्हणजे सगळ्यांचे बाईट्स. आणि वसू आत्या म्हणतात की हो का गो बाई. आणि वसू आत्या म्हणतात की हे दोन समोर आनंदी चेहरे दिसत आहेत ना, ते नीट लक्ष देऊन बघ. आणि रम्या म्हणते वसू आत्या म्हणतात की हे काही वेळानंतर या दोन्ही आनंदी चेहऱ्यांचे रंग उडणार आहेत कायमचा. आणि या दोघी किती 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 हसत असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, दोन्हीही पेन ड्राईव्ह सारखेच असतात. म्हणून वसू आत्या त्या प्रोजेक्टरला लावलेला पेनड्राईव्ह बघतात आणि रम्याला विचारतात की हा पेनड्राईव्ह कुठला. आणि रम्या म्हणते की तो आपला पेनड्राईव्ह आहे. आणि रम्या म्हणते तो आपल्या आयुष्यातला आत्ता नाही नाही आयुष्यभराचा मोठा बॉम्ब आहे, जो लवकरच बूम होणार आहेत. आणि हे ऐकून वसू आत्यांना तर फार म्हणजे फार हसायला येतं. आणि वसू आत्या म्हणतात की मी वाट बघते कधी फुटतोय हा बॉम्ब याची. आणि बघा प्रेक्षकांना, तयारी एक नंबर झालेली असते. म्हणून पार्थ नंदिनी म्हणते की पार्थला, पार्थ आजची रात्र एकदम मजेदार असणार आहे आणि कायम लक्षात राहणारी असणार आहे आणि आपली ह्या मनावर कोरली जाणार आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थ म्हणतो की एकदा पेनड्राईव्ह चेक करूया का. नंदिनी म्हणते की हो, उगाच नंतर गोंधळ नको व्हायला. आणि हे दोघं जण पेनड्राईव्ह चेक करण्यासाठी त्या प्रोजेक्टर जवळ येतात आणि इकडे यांचं हवाच उडलेली असते प्रेक्षकांनो. पण हे काही करून आज ते धमाका करणार आहेत हे तर आपल्याला माहीतच आहे. आणि बघा प्रेक्षकांनो, ही रम्या म्हणते की आई आई ते तिथं पोहोचण्याआधी मी पटकन तो पेनड्राईव्ह काढून आणते. वसू आत्या म्हणतात नाही नाही थांब, नको जाऊ, थांब थांब, संशय येईल ना त्याला. आणि वसू आत्या म्हणतात की आपल्याला जे सगळ्यांच्या समोर यायला हवं आहेत ना, ते अगदी सगळ्यांच्या शेवटी शेवटी आहेत. आणि रम्या म्हणते की पार्ट चेक करणार आहेत ना, मग तो फॉरवर्ड करत 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 शेवटपर्यंत चेक करे. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे रम्याचा तरफडा चालू असतो की तो पेन ड्राईव्ह चेंज करायचा, पण वसू आत्या काही तिला तिथपर्यंत जाऊ देत नाही. आणि बघा प्रेक्षकांना, इकडे पार्ट सगळं चेक करत असतो आणि आपल्याला मागणं आवाज येतो की वहिनी. आणि ही पिहू म्हणजे काव्याला घेऊन सोबत खाली येत असते आणि दोघेही तिथं असं मस्त छान पोज देऊन उभ्या असतात. आणि बघा प्रेक्षकांनो, पार्थची नजर काय तिच्यावरनं हटत नसते आणि नंदिनी सुद्धा तिला म्हणते की खूप छान दिसते. आणि बघा प्रेक्षकांनो, इकडे पार्थने तिला फ्लाइंग किस दिलेला असतो, पण ती नेहमीप्रमाणे अडवतेच. आणि पार्थ हे बघून थोडा नाराज होतो, पण ती अडवत नाही, ती ते धरते आणि तिच्या छातीजवळ नेऊन अशी हे करते. आणि नंदिनी आता चिडवतो त्याला आणि म्हणते की काव्या आली आहे तर लक्ष नाही लागणार तुमचं आता कुठे. पण पार्थ म्हणतो की हे खरंच आहे, पण आता आपल्याला पेनड्राईव्ह नाही चेक करता येणार, काव्या आहेत ना समोर, सरप्राईज आहेत ना बघा. आणि इकडे आता रम्याच्या जीवात जीव आलेला असतो की आता पार्थ हे पेनड्राईव्ह पूर्ण चेक करणारच नाही. आणि नंदिनी म्हणते की अरे अरे हो, मी विसरलेच. आणि नंदिनी म्हणते की आज स्क्रीनवर जे काही दिसणार आहे त्यामुळे काव्या आणि जीवा खूप म्हणजे खूप खुश होणार आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, हे दोघेही इतके आनंदी असतात त्यांची सरप्राईज पार्टीसाठी. आता बघू काय काय धमाल होणार आहेत, कारण इथेच या मालिकेचा एपिसोड संपतो.
आता बघूया पुढील भागामध्ये काय दाखवलेलं आहे ते. आणि नंदिनी आणि जीवा आणि एकीकडे पार्थ आणि काव्या असे उभे असतात. नंदिनी म्हणते की 1 वर्षापूर्वी एकेकाळी आम्ही भेटलो होतो आणि पार्थ म्हणतो की आजचा हा दिवस प्रेमाचा आणि विश्वासाचा आहे आणि त्याचसाठी हे सरप्राईज आहेत. आणि बघा प्रेक्षकांनो, सगळे फोटो छान छान दाखवले म्हणजे जोडी जोडीचे. आणि त्यानंतर जे फोटो येतात ते काव्य आणि जीवाचे येतात आणि ते एकमेकांजवळ खूप क्लोज असतात असे फोटो यांनी या पेनड्राईव्हमध्ये टाकलेले असतात. आणि ते शेवटी आता सगळ्यांच्या समोरच येतात आणि हे सगळ्यांना बघून खूपच धक्का बसलेला असतो. त्यामुळे मानिनी आणि विक्रम दोघेही ह्या धक्का बघून उभे राहतात. आणि बघा प्रेक्षकांना, एवढा मोठा बॉम्ब ह्या दोघींनी फोडलेला असतो. आता आपण उद्या बघू की नक्की हा कथा ह्या प्रकरणात या बॉम्बमध्ये काय काय फुटणार आहेत हे आपल्याला उद्याच्याच भागात बघायला भेटेल. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या आणि बाय बाय. आणि प्रेक्षकांना उद्याचे इंटरेस्टिंग असे रिव्ह्यू बघायला विसरू नका, कारण उद्या खूप धमाकेदार असे रिव्ह्यू असणार आहेत. तर शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय बाय.